बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. 17. वियोगाचे शब्द. सिद्धार्थ गौतम राजमहालात परत येण्याअगोदर शाक्य संघ सभेत जे घडले त्याचा वृत्तांत राजमहालात पोहोचला होता. राजमहालात पोहोचल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने पाहिले त्याचे माता पिता अतिशय दुःखाने विलाप करीत आहेत. शुद्धोधन म्हणाले, आम्ही युद्ध दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, परंतु मला हे माहीतच नव्हते की तू या सीमेलाच असील. सिद्धार्थाचे उत्तर होते, मला देखील हे माहीत नव्हते की गोष्टी या सीमेला जातील. मला असे वाटत होते की शाक्यांना समजावून सांगितले तर ते शांती समर्थक होतील, परंतु आपल्या सैन्याधिकाऱ्यांनी लोकांच्या भावना अशा काही भडकवल्या की माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. मला आशा आहे की आपल्याला एक गोष्ट समजली असेलच की मी परिस्थिती अधिक बिघडण्यापासून सावरली. मी सत्य आणि न्यायाच्या पक्षापासून विचलित झालो नाही. सत्य आणि न्यायाचा पुरस्कार केल्यामुळे होणाऱ्या शिक्षेस मी स्वतःकडे ओढून घेतले, परंतु शुद्धोधनाचे यामुळे समाधान झाले नाही. ते म्हणाले, तू या गोष्टीचा विचार केला नाहीस की आमचे काय होईल, म्हणूनच मी प्रवज्जा स्वीकारली. जरा विचार करा की शाक्यांनी सर्व शेती जप्त करण्याची आज्ञा दिली तर त्याचे किती दुष्परिणाम झाले असते, परंतु तुझ्याशिवाय या शेतीचा आम्हाला काय उपयोग. शुद्धोधन म्हणाले, सर्वच परिवाराने शाक्य गणराजाचा परित्याग करून तुझ्यासोबत देशाबाहेर का जाऊ नये. विलाप करीत प्रजापती गौतमीने शुद्धोधनाला साथ देत म्हटले, तू आम्हा सर्वांना सोडून एकटा कसा जाऊ शकतोस. सांत्वन करीत सिद्धार्थ म्हणाले, माते तू क्षत्राणी आहेस, क्षत्रियांची माता आहेस असे नाही का नेहमी म्हणतेस, हे खरी नाही का. वीरतेचा त्याग करू नका. अशा प्रकारे दुःखी होणे तुम्हाला अशोभनीय आहे. जर का मी युद्धावर जाऊन मला मृत्यू आला असता तर तुम्ही काय केले असते. काय तुम्ही त्यावेळेसही असे दुःखी शोकमग्न झाला असता. गौतमी म्हणाला, नाही, ते तर एका क्षत्रियास योग्य ठरले असते, परंतु आता तू सर्वांपासून दूर जंगलात जंगली हिंस्त्र पशुसोबत राहण्यात जात आहेस. आम्ही येथे शांतीने जीवन कसे जगू शकतो. मी म्हणते की तू आम्हालाही सोबत अरण्यात घेऊन चल. सिद्धार्थाने विचारले, मी तुम्हा सर्वांना घेऊन अरण्यात कसा जाऊ शकतो. नंद अजून लहान बालक आहे. माझा मुलगा राहुल नुकताच जन्माला आहे. या सर्वांना सोडून तुम्ही माझ्यासोबत अरण्यात येऊ शकता का. याने गौतमीचे समाधान झाले नाही. त्यांचे म्हणणे होते, आपण सर्वांनी शाक्यांचा देश सोडून कोशलांच्या देशात त्यांच्या राजाच्या अधिपत्याखाली जाऊन राहू शकतो. सिद्धार्थाने प्रश्न केला, पण माते, शाक्यजन काय म्हणतील. ते याला देशद्रोह नाही का समजणार. आणि मी अभिवचन दिले आहे की मी वाणी अथवा कर्माने माझ्या प्रवर्जेचे यथार्थ कारण कोशल नरेशांना कळू देणार नाही. मला एकट्यालाच जंगलात राहावे लागणार आहे. हीच गोष्ट योग्य आहे. कुलियांच्या विरुद्ध युद्धात सहभागी होणे अथवा अरण्यात राहणे यामध्ये अधिक श्रेयस्कर कोणती गोष्ट आहे. शुद्धोधन मध्येच म्हणाले, पण इतक्यात घाई का. शाक्य संघाने काही काळाकरता युद्ध स्थगित केले आहे. कदाचित युद्ध होणार देखील नाही. तू आपली प्रवर्जा स्थगित का करीत नाहीस. कदाचित असेही होईल की शाक्य संघ तुला येथे राहण्याची परवानगी देईल. सिद्धार्थाला हा विचार सर्वथा नापसंत होता, म्हणून त्यांनी म्हटले, माझ्या प्रवर्जित होण्याच्या निर्णयामुळे शाक्यांनी आता कोलियांच्या विरुद्ध युद्ध स्थगित केले आहे. हे देखील संभव आहे की माझ्या प्रवर्जा ग्रहणाच्या निर्णयामुळे शाक्य संघ आपली युद्ध घोषणा परत घेईल. हे सर्व माझ्या प्रवर्जा ग्रहणाच्या निर्णयावर अवलंबून आहे. मला माझ्या वचनाची पूर्तता करावीच लागेल. वचनभंगाचे परिणाम अधिक भयानक होऊ शकतात, आपल्याकरिता व शांती पक्षाकरिता देखील. माते, आता माझ्या मार्गात बाधा आणू नकोस. मला अनुमती दे, आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. हे ऐकून प्रजापती गौतमी व राजा शुद्धोधन निस्तब्ध झाले. नंतर सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेले. त्यांना पाहिल्यानंतर त्याच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडले नाही. सिद्धार्थ स्तब्ध झाले. काय बोलावे हे त्यांना सुचेना. यशोधरांनी स्तब्धता भंग केली व म्हटले, कपिलवस्तू येथे संघसभेत जे घडले ते मला समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा, माझ्या प्रवर्जा घेण्याच्या निर्णयाबद्दल काय वाटते. सिद्धार्थाला वाटले, हे ऐकून यशोधरा कोसळून पडेल,
पण तसे काही घडले नाही. आपल्या भावनांवर संपूर्ण ताबा ठेवून त्यांनी उत्तर दिले, मी आपल्या स्थानी असते तर आणखी काय वेगळे करू शकले असते? मी नक्कीच कोलियांच्या विरुद्ध युद्धात सहभागी झाले नसते. आपला निर्णय योग्य आहे. माझे या निर्णयाला अनुमती व पाठिंबा आहे. मी देखील आपल्याबरोबर प्रवज्जित झाले असते. मी प्रवंचा घेत नाही याचे एकच कारण आहे, राहुल लहान असल्यामुळे मला त्याचे संगोपन करावे लागणार आहे. हे असे घडले नसते तर बरे झाले असते. आपण धैर्याने व वीरतेने परिस्थितीला सामोरे गेलो पाहिजे. आपल्या मातापिता व पुत्रांविषयी आपण मुळीच काळजी करू नये. मी जिवंत असेपर्यंत त्यांची काळजी घेईल. आपण आपल्या प्रियजनांना सोडून परिव्रजित होत आहात व म्हणून अशा एका जीवन मार्गाचा आविष्कार करा जो मार्ग सकल मानवांना कल्याणकारी असेल. हीच एक फक्त माझी इच्छा आहे. सिद्धार्थ यामुळे फारच प्रभावित झाले. यापूर्वी सिद्धार्थने कधी हे जाणले नव्हते की यशोधरा एवढ्या धैर्यवान, वीरभावनापूर्ण, आदर्श व उदात्त मनाच्या आहेत. अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत व आपला वियोग परिस्थितीने घडून आणला याची त्यांना प्रथमच जाणीव झाली. त्यांनी राहुलला आणण्यास सांगितले. पित्याच्या वात्सल्यपूर्ण दृष्टीने त्यांनी राहुलकडे पाहिले व ते तिथून निघून गेले.